व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कुमार मंच या कुमारांच्या शास्त्रीय संगीताच्या सुंदर मैफिलीच्या 21व्या पुष्पात आपले मनपूर्वक स्वागत. संगीत ही केवळ कला नसून ही एक साधना आहे, मनाला शांतता देणारी उपासना. आपल्या भारतीय संस्कृतीत संगीताला विशेष स्थान लाभले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनातही काही विद्यार्थी आणि कलाकार मनापासून ही परंपरा जपत आहेत. ही अभिमानाची बाब. कुमार मंच या उपक्रमातून अनेक गुणी विद्यार्थी कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुंदर उपक्रमाचे आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, रुचिता ठाकूर, समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तसेच ग्रंथ तुमच्या दारीचे संकल्पक विनायक रानडे यांचे मनपूर्वक अभिनंदन. आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभणार आहे विशेष मार्गदर्शक माननीय नितीन वारे सरांचे. तसेच या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देणारे मार्गदर्शक शिक्षक जसे कुलकर्णी सर आणि वीणा गोखले मॅडम, उपस्थित सर्व गुरुजन, पालकवर्ग, रसिक श्रोते आणि आज आपली कला सादर करणाऱ्या सर्व गुणी कलाकारांचे मी धनश्री पाटे मनपूर्वक स्वागत करते. भारतीय संस्कृतीत असे म्हटले आहे, गीतेन वातेन च नृत्येन संस्कृती ही जीविती सर्वदा. म्हणजेच संगीत, वादन आणि कलेमुळे संस्कृती सदैव जिवंत राहते. तर चला या सुरेल संध्याकाळी शास्त्रीय संगीताच्या मधुर स्वरांचा आनंद घेऊया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या माझ्या मित्रांना एक सूचना आहे छोटीशी, की तुम्ही तुमचं सादरीकरण झाल्यावर लगेच जाऊ नका, कारण कार्यक्रमाच्या शेवटी जे कोणी मुलं सादर करणार आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. तर सादरीकरण झाल्यावर सगळ्यांनी थांबायचं आहे. सर्वप्रथम आपण ऐकणार आहोत तबला वादन. लहानगड, राघव गंधे, बिल्वधर गायधनी, अवधूत गाढे, वेदांत घायर, अद्वैत जोशी, ते ताल, झपताल, कायदे आणि तुकडा हे सादर करणार आहे. आपल्या छोट्या कलाकारांनी मेहनतीने तयार केलेले हे सादरीकरण निश्चितच आपली मने जिंकेल. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया.
दिन दिन दिट दिट धागे दिट धागे दिट कति टगे दिट कत धा कत धा कत धा कत धा कत सुंदर लयबद्ध सादरीकरण करून वातावरण सुरमय केलं. त्यांच्या मेहनतीला पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता ज्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले त्यांचे मार्गदर्शक आणि शिक्षक श्री रसिक कुलकर्णी सर यांची मी थोडक्यात ओळख करतो. गेल्या 26 वर्षापासून त्यांनी तबल्याचे सखोल शिक्षण घेतले असून तबला अलंकार ही सर्वोच्च पदवी तसेच MA तबला ही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. ते आकाशवाणी जळगावचे मान्यताप्राप्त तबला संस्था साथ संगतकार आहेत. पंडित शौनक अभिषेकी, पंडित आनंद भाटे, राहुल देशपांडे यासारख्या अनेक नामवंत कलाकारांना त्यांनी तबला साथ संगत केली आहे. तसेच आदिताल तबला अकादमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत तबल्याची परंपरा जपण्याचे ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. नंतर आपण अनुभवणार आहोत तबला वादन मोठा गट. सहभागी विद्यार्थी आहेत नकुल शर्मा, ऋग्वेद कुलकर्णी, समर्थ महाजन, वेदांत ठाकरे, उज्ज्वल एरंडे. या गटातील विद्यार्थी ताल झपतालच सादर करणार आहेत. त्यात पेशकार, 2 कायदे, 1 रेला, तुकडे आणि फरमाईशी चक्रदार वाजवणार आहे. चला तर मग आपण या सगळ्याचा आस्वाद घेऊया.
आणि समर्पण जाणवत होतं. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या उंचावूया. हे विद्यार्थी जे आज सादरीकरण करतायत त्यांच्या यशामागे त्यांच्या गुरुजनांसोबतच पालकांचाही मोठा वाटा असतो. मुलांच्या कलेवर विश्वास ठेवून त्यांना सातत्याने प्रोत्साहन देणारे आणि प्रत्येक टप्प्यावर साथ देणारे सर्व पालक खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत. आज या छोट्या कलाकारांच्या सादरीकरणामागे त्यांची मेहनत जितकी आहे तितकाच मुलाचा वाटा त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचा आहे. अशा सर्व पालक वर्गाला मनपूर्वक धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या पुढील सादरीकरणाकडे वळूया. आपल्या भेटीला येत आहेत कुमारी अर्पिता कुलकर्णी. आपल्या मधुर आवाजातून ती 2 सुंदर गीते सादर करणार आहेत. आणि विशेष म्हणजे आत्ता मी वीणाताईंशी बोलत होती आणि त्यांनी मला सांगितलं की वाद्य ही एकल वादनासाठी तर असतातच, पण ती इतर सादरीकरणांमध्ये साथ कशी करावी हे दाखवण्यासाठी ही जी मोठी मुलं आज आपल्यासमोर बसली आहे ती अर्पिताताईला तिच्या गायनामध्ये साथ संगत करणार आहे. तर तेही बघूयात. अर्पिता ही SY BCom ची विद्यार्थिनी आहे. ती शास्त्रीय संगीताची 5वी परीक्षा देते आणि तिच्या गुरूंचे नाव वीणा गोखले आहे. वीणाताई या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायिका. विदुषी मंजिरी असणाऱ्या केळकर यांच्या ज्येष्ठ शिष्या गेल्या 18 वर्षापासून यांची तालीम सुरू आहे. यांनी संगीतात MA तसेच गायनात संगीत अलंकारापर्यंत शिक्षण झालेले आहे. पंडित वसंतराव देशपांडे युवा शिष्यवृत्तीच्या मानकरी आहेत. एक्सप्रेशन संगीत अकादमीच्या त्या संचालिका आहेत. ही संस्था अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाशी संलग्न असून अधिकृत परीक्षा केंद्र देखील संस्थेला मिळालेले आहे. गेल्या 18 वर्षापासून अधिक काळापासून गायन वादनाचे प्रशिक्षण प्रचार प्रसार संस्थेतून केला जातो. त्यांचे अनेक विद्यार्थी संगीत विशारद झाले आहेत. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात अर्पिता कुलकर्णी आणि संपूर्ण संगत गटाचे स्वागत करूया. नमस्कार. मला असं वाटतं की कुमार मंच हा एवढ्याकरता केला आहे की शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण या मुलांना घ्यायला प्रवृत्त करणारे पालक पण आहेत. कारण आजकाल ज्ञान घेतात पण ज्या ज्ञानाचा पैसे कमवण्यासाठी उपयोग होतो तेवढ्यावरच पालक अवलंबून राहिले. पण ज्याला माणूस घडवण्याची प्रक्रिया म्हणतो त्या अभिजात शास्त्रीय संगीताकडे मुलांना जाऊ देतात ते बघून. तर एकदा पालकांसाठी 2 टाळ्या व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की गुरु म्हणून रसिकसाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. कुमार मंचची कल्पना आली तेव्हा असं वाटलं होतं की 15 मिनिटं सोलो 2 जणांचं आणि एक समूहाचा फायदा एवढाच आहे की ज्याला एकदम स्टेजवर जाऊन एकट्याला काही परफॉर्म करता येत नाही त्याच्या जोडीला काही जण असले तर त्याच्यात ते धकून जातात, म्हणजे त्याला करता येतं. पण जेव्हा सोलो परफॉर्मन्स येतो तेव्हा त्याची स्वतःची ताकद लागते. माझ्या मते रसिकने आज आम्हाला 10 सोलो ऐकवले. कारण प्रत्येकाला वेगळा वाजवायला दिलं तेव्हा त्याची कला आपल्यापर्यंत पोहोचली, जे समूहामध्ये एरवी शक्य नसतं. माझ्या मते तुझं कौतुक करायला पाहिजे. कारण असं जर प्रयोगशील शिक्षक असतील तर विद्यार्थी चांगले घडतीलच. बाकी संगीताविषयी मार्गदर्शन करायला आज आपल्यात मोठं नाव आहे. रसिकचे जे गुरु आहेत वारे, नाशिकची अनेक घराणं आहेत संगीत क्षेत्रातील, त्याच्यातलं वारेंचं घराणं. एकदा वारेंसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवतो. या शास्त्रीय संगीताला कुठेतरी चालना मिळावी म्हणून विश्वास ग्रुपच्या तर्फे सूर विश्वास याची खरी सुरुवात झाली. सकाळचे राग सकाळच्या प्रहरी गायला आणि ऐकायला मिळावेत म्हणून सुरू झालेलं आहे. आता त्याचे 60 किंवा 62 पुष्प होऊन गेली. मग 24 तास शास्त्रीय संगीत असं नाशिकमध्ये आपण पहिले आहोत. जे अष्टप्रहर पुढच्या वर्षी जानेवारी 2 आणि 3 तारखेला परत आपल्याला 24 तासाचा अनुभव घ्यायचाच आहे. मग लक्षात आलं की ज्यांच्या 2-3 परीक्षा झाल्यात त्या मुलांच्या पाठीवर थाप पडायला पाहिजे. विश्वास ठाकूरांसाठी एकदा टाळ्या होऊन जातात. कारण यांना प्रमाणपत्र आपण जे देतो ते त्याचं म्हणणं असं आहे की त्या प्रमाणपत्रामध्ये आईचं नाव पण आलं पाहिजे. आपल्याकडे पद्धत अशी आहे की मुलाचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव.
पण आई घडवते जर मुलाला तर आईचं नाव पण त्या प्रमाणपत्रात आलं पाहिजे. आणि या मुलांना देणारं पहिलं प्रमाणपत्र चक्क पूर्ण फ्रेम करून आम्ही देतो. म्हणजे नुसता कागद नाही की जो जाऊन फाईलला लावायचा, त्यांनी तो फिरवावा अशी अपेक्षा आहे. तुमच्या सगळ्यांसाठी एकच सूचना आहे, तुम्ही छान वाजवता पण स्वांत सुखाय वाजलं पाहिजे. तुमचे चेहरे असे असतात ना की परीक्षेला बसलं, बिंदास वाजवलं पाहिजे. तुम्हाला एक नेहमी मी उदाहरण देतो की झाकीर हुसेनचा नुसता तबला नाही आवडत आपल्याला, त्याच्याकडे बघायला पण आवडतं, कारण त्या नादावर तोही ढोलत असतो, त्याचे हातवारे पण ढोलत असतात, त्याचा चेहरा बोलत असतो, त्याचे केस बोलत असतात आणि ते आवडतं. तुम्ही विचार करा, आईने छान गोड काहीतरी पदार्थ बनवलाय आणि चिडक्या चेहऱ्याने दिला तर आनंद होईल का आपल्याला? मग आपण समोरच्यांना इतके छान सूर देतो ऐकायला, तर ते पण प्रसन्न भावाने दिले पाहिजेत की नाही? त्यामुळे सगळ्यांचे चेहरे असे पुढच्या वादनाला हसले पाहिजे. चालेल ना? एकदा त्यांच्यासाठी पण टाळ्या. आणि त्यांना जर पालकांचे आणि गुरुचं दडपण येत असेल तर हे व्यासपीठ दडपण घालवण्यासाठी आहे, तुमच्यातलं संगीत बाहेर येण्यासाठी आहे. आताच मी नितीन मारेंशी बोलत होतो आणि मी आता असं सांगितलं की कुमार मंचची एक नवीन आवृत्ती आपण करणार आहे. नवीन आवृत्ती अशी की कुमार मंच म्हणजे लहान वयामध्ये शास्त्रीय संगीताकडे आलेली मुलं असं न करता, ज्यांना लहानपणी शिकायची इच्छा असून शिकायला नाही मिळालं पण आता त्यांनी शिक्षण सुरू केलंय, असे संगीतातले कुमार, मग त्याचं वय 60 असेल 65 असेल पण आता या वयात सुद्धा त्याला शास्त्रीय संगीताची आराधना करावीशी वाटली, तर माझ्या मते असे पण आपल्याला काही प्रयोग आपण इथे करणार आहोत की जिथे ज्येष्ठांना पण संधी मिळेल. 40 वर्ष वयाचा जरी असला आणि आत्ताच त्यांनी शिकायला सुरुवात केली असेल तर त्याच्या पाठीवर पण विश्वासरूप थाप मारेल याची खात्री नितीन मी तुला देतो. नक्की शास्त्रीय संगीत जोपासण्यासाठी नाशिकमध्ये आपल्याला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आपण सगळे मिळून करूया. यांना फक्त एकच भूक असते ती तुमच्या टाळ्यांची, आणि माझ्या मते ती कमी पडायला नको. इथे तर तुमचे सगळे सोयरे आहेत आणि मी तुम्हाला एक खात्री देतो, नंतर ह्यांच्याबरोबर लोक फोटो काढतील तेव्हा तुमची मान अभिमानाने मोठी झालेली असेल, इतके हे मोठे होतील तेव्हा लोक आपोआप टाळ्या वाजवतील. आज आपल्या मुलांसाठी आपणच टाळ्या वाजवेल. जोरदार टाळ्यांनी आपण सन्मान करूया. आणि त्यांना लाभलेले गुरु पण एक इतके सुंदर सुंदर आहेत नाशिकमध्ये. नाशिक आपण सर्वार्थाने सुंदर नाशिक असं आहे की शास्त्रीय संगीत मध्ये असलेली अनेक घराणी. आज वीणाचं आपण कौतुक केलं पण वीणाबरोबर प्रसाद पण आहे, तो तिने आपल्याला दिला नाही अजून, तो कधीच ठेवलाय, तो आज आणायला पाहिजे. पण ही अशी सगळी मंडळी आहेत आणि ही अशी सगळी मंडळी असताना नाशिकला शास्त्रीय संगीत भरेल याची मला खात्री आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो, आता यावेळी जेव्हा वाजवाल ना तेव्हा सगळ्यांचे चेहरे आनंदी पाहिजे. स्वांत सुखाय, स्वांत सुखाय. तुम्ही इंग्लिश मिडियमचे असाल तर मराठीमध्ये स्वांत सुख म्हणजे स्वतःचं सुख. सगळ्यात स्वतःचं सुख महत्वाचं. तुझ्याकरता वाजवशील, तुझ्याकरता गाशील तेव्हा समोरच्याला आनंद नक्की मिळेल याची आपल्याला खात्री पाहिजे. कारण आपल्याला मिळतोय का? आता मिळतो, ठीक आहे नाही? चलो ग्रेट.
यांची मनाला अनुभूती करून देणारे अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारे सादरीकरण. अगदी मला हे दिसत पण होतं, कारण सगळे टाळ्या वाजवत होते किंवा थाप पण देत होते. अर्पिता कुलकर्णी यांच्या सुरेल आवाजाने आणि मोठ्या गटाच्या सुंदर संगीताने आजच्या मैफिलीत एक वेगळीच रंगत आणली आहे. सर्व कलाकारांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या जातात. मला असं वाटतं की निवेदन करणं ही पण एक कला आहे आणि आपण इकडे कलांचं कौतुक करायला येतो. तर शब्दश्री असलेली धनश्री, जिच्याकडे शब्द संपदा भरपूर आहे, तर एकदा धनश्रीसाठी पण जोरदार टाळ्या वाजवल्या. कुमार मंच बरोबर दरवेळी वेगवेगळ्या निवेदकांना पण आपण संधी एवढ्या करता देतो, कारण मी तिला मगाशीच म्हटलं की 99 रन झाले की 1 रनचं महत्त्व वाटतं, पण पहिला रन झाल्याशिवाय 99 होत नाहीत ना. तर तिला म्हटलं दडपण घेऊ नको, कारण प्रत्येक आईची पहिली पोळी ही कशी असते ते तिलाच माहिती असतं. ती आज जरी कितीही उत्कृष्ट स्वयंपाक करत असली, आयुष्यामध्ये रियाजाला महत्त्व आहे. मग ते कुठलंही का क्षेत्र असेल, आणि रियाजाशिवाय काही होत नाही. तर तू निवेदनाचा रियाज ठेव, एक दिवस अजून पुढे जाशील. खूप छान बोलतेस, दडपण अजिबात घेऊ नको, कारण हा आपला मंच आहे, आपल्या लोकांसाठी आपण हे काम करतोय. तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप खूप धन्यवाद सर. मान्यवर उपस्थित गुरुजन, कला रसिक आणि संगीत प्रेमी श्रोते, आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय श्री नितीन कमलाकर वारेसे. गेली अनेक वर्ष तबला वादन, संगीत शिक्षण आणि कला संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या वारेसरांनी आपल्या मेहनतीने आणि साधनेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदिताल तबला अकादमीचे संस्थापक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना तबल्याचे प्रशिक्षण देत संगीताची समृद्ध परंपरा पुढे नेण्याचे कार्य केले आहे. SMRK महिला विद्यालयात दीर्घकाळ संगीत विभागात कार्य करत असताना त्यांनी शेकडो विद्यार्थिनींना संगीत आणि तबल्याचे मार्गदर्शन केले आहे. आज त्यांचे अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी तबला वादन क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. देशातील अनेक नामवंत कलाकारांना त्यांनी साथ संगत केली आहे. भारताबरोबरच मलेशिया, सिंगापूर, थायलंड आणि ऑस्ट्रेलिया येथेही तबला वादनाचे कार्यक्रम सादर करून भारतीय संगीताची छाप उमटवली आहे. तबल्याच्या माध्यमातून कला, संस्कार आणि शिस्त यांचा सुंदर संगम त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे. उत्कृष्ट कलाकार, आदर्श शिक्षक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ आज आपणा सर्वांना मिळणार ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. यानंतर मी विनायक रानडे सरांना विनंती करते की त्यांनी गुरुजनांचे आणि विनायक वारे सरांचे सत्कार करा. तुम्हाला विनंती करते की तुम्ही व्यासपीठावर यावे. खुर्च्या आणायला 5-6 घेऊ सर बोला.
मी नितीन सरांना विनंती करते की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. कुमार मंच किंवा सूरविश्वास किंवा अष्टप्रहार याची संकल्पना ज्यांची आहे आणि अहोरात्र नाशिकमधल्या संगीताचं किंवा कलाकारांसाठी काहीतरी नवीन करता येईल अशी सारखा विचार करणारे आमचे मित्र विनायक रानडे यांच्यासाठी आपण या विश्वास ग्रुपतर्फे हा कार्यक्रम केला जातो. त्याचे कुटुंब प्रमुख आमचे मित्र विश्वास ठाकूर यांचाही मनपूर्वक आभार आहे. ज्या कलाकारांनी आता आपल्यासमोर तबला वादन सादर केलं त्या सगळ्या कलाकारांसाठी पण आपण एकदा टाळ्या वाजवूया. टाळ्या याच्यासाठी वाजवायच्या आहेत की तबला वादन सादर करताना आपण त्याच्यात काय सादर करतोय याला पण जास्त महत्त्व असतं. मी आता एक तबला वादक आहे म्हणून मला माहिती की ज्या झपतालाचा त्यांनी आज आविष्कार आपल्यासमोर सादर केला, इथे कुमार विश्वासमध्ये ज्या ज्या गुरूंना आपल्या शिष्यांना इथे सादर करायची संधी मिळते ते शिष्य सादर करत असतात, पण ती ऑडिशन मात्र त्या गुरुची असते. त्या गुरूंनी त्यांच्यापर्यंत काय पोहोचवलंय हे त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचत असतं. आणि आदिताल तबला अकादमीचा आमचा शिष्य आहे रसिक कुलकर्णी, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याकडे शिकतोय. तर जर तो गुरुच अपडेट नसेल तर त्या विद्यार्थ्यांकडनं जे प्रोडक्शन बाहेर येतं जे तुम्हाला ऐकायला मिळतंय त्याच्यामध्ये तुम्हाला सातत्य किंवा नाविन्यपणा हा दिसणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या अकादमीतर्फे आम्ही उस्ताद अहमदजान खा तिरखवा यांच्या वादनशैलीचा अभ्यास करतो. पंडित नानामुळे यांच्याकडनं आम्हाला जी साथ संगतीची नजर मिळते त्या साथ संगीतीचा अभ्यास करतो. त्या दोन्हीचं प्रमाण त्यांनी आज आपल्याला त्यांच्या वादनात दाखवलं होतं. मगाशी बोलतानाच मला विनायकला एक गोष्ट, आता तो इतका संगीतात असतो की त्यांनी ती झटकन ओळखली की मुलं झपतालमध्ये म्हणजे तुमच्या पालकांच्या इथे लक्षात आली की नाही मला माहिती नाही, पण मला सांगतो की झपताल वाजवत असताना खाली ठेका म्हणायचा आणि वरती चक्रधार म्हणायचा, वरती तुकडा म्हणायचा, ही तबल्यातली अतिशय अवघड गोष्ट आहे. ही गोष्ट ते मुलं सहज वाजवता करत होते. ती गोष्ट विनायकने पकडली. मी त्याला ते सांगत होतो की ती गोष्ट थोडी सहज नसते. आम्ही ज्या परंपरेचा अभ्यास करतो किंवा रसिक आहे त्यांचे गुरुजन ते सगळे ज्या परंपरेचा अभ्यास करतात त्या परंपरेमध्ये या गोष्टीला जास्त महत्त्व आहे. आणि ती परंपरा या मुलांपर्यंत पोचली पाहिजे. ती त्यांना आता कळणार नाही, पण त्यांच्यावरती फोर्स ती टाकली पाहिजे. आज काही वर्षांनी त्यांना ती कळेल, त्याचा त्यांना आनंद मिळेल, मग ते अभ्यासाला जातील. दुसरं भजन जे विनाच्या शिष्याने गायला अतिशय छान गायलं, त्याच्यात सुद्धा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आमचा नकुल बसला होता. नकुल शर्मा आमचा अतिशय उत्तम वाजवतो. त्यांनी त्या गाण्याला पिकअप घेऊन त्याचा ठेका सुरू केला. आता त्याच्यातला पिकअप घेणं हा ही गोष्ट तुम्हाला जे पालक इथे संगीतात असतील त्यांना माहिती आहे की गाणं सुरू होताना तबला वादक काहीतरी पीस घेऊन मग त्या गाण्याची सम गाठतो. ही सम गाठण्याकरता तुम्हाला त्या गाण्याचा अंदाज असावा लागतो, त्या लयीचा अंदाज असावा लागतो, त्याशिवाय तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही. ती गोष्ट सुद्धा उत्तम प्रकारे त्यांनी पोचवली रसिक यांच्याकडे. याचं कारण असं आहे की गुरु हा अपडेट असावा लागतो. त्याच्यामध्ये पाझरलं नाही तर तो झिरपत नाही. पहिले झिरपावं लागतं मग ते पाझरलं, असं त्या माठाची गोष्ट आहे. कारण त्या माठामध्ये कंटिन्यू भर टाकावी लागते, नाही तर तो माठ कोरडा राहतो. म्हणून त्याच्यामध्ये पहिले झिरपलं पाहिजे मग ते पाझरतं. आज ते जे काय पाझरत होतं ते आपल्याला इथे दिसत होतं. त्याच्याकरता आपण त्या रसिककरता माझ्या पालकांसाठी एवढीच एक विनंती आहे की तुमच्या सगळ्यांचे आभार एवढा करताय की एका अभिजात शास्त्रीय संगीताकडे तुम्ही तुमच्या मुलांना टाकलंय, उत्तम गुरुकडे त्यांना तुम्ही सुपूर्द केलंय. ह्याच अनेक नाशिकमध्ये संगीताचे महोत्सव घडले जातात, कार्यक्रम होतात. तशातला एक आम्ही
अभिनव असा तबला चिल्ला आपण कार्यक्रम दरवर्षी गेली 12 वर्ष आम्ही करतो आहोत. तो आम्ही आमच्या दृष्टीने एक कुंभमेळा असतो तबल्याचा, की भारतामधल्या सगळ्या कलाकारांना आम्ही नाशिकमध्ये आणून आमच्या मुलांनाही त्यांच्यासमोर वाजवायला लावतो, त्यांचंही वादन आमच्या सगळ्या मुलांना ऐकायला लावतो. त्याच्यामध्ये आमची एक इच्छा अशी असते की ज्या बुजुर्ग कलाकारांनी 50-60 वर्षाच्या पुढे तबल्याची सेवा केली आहे, आता त्यांच्याकडनं तबला वाजत नसेल पण त्यांच्या डोक्यातनं तबला गेलेला नाही, तो हातातनं गेला असेल, अशा कलाकारांना आम्ही 3 दिवस नाशिकमध्ये आणतो, आम्ही त्यांची सेवा करतो. असे अनेक गुरुजनांची सेवा रसिकनी पण केली इथे. याचं मुख्य कारण असं आहे की ज्या लोकांच्या थ्रू आपल्याला ही कला मिळाली, की आपल्यापर्यंत पोहोचली आणि ती आपण पुढच्या पिढीला देतोय, तर त्यांचे उपकार कुठेतरी विसरायला नको. या सगळ्या नवीन पिढीला सुद्धा तो तबला वादन कळलं पाहिजे म्हणून आम्ही तो उपक्रम करत असतो. माझी पालकांना अशी एक विनंती असते की आपल्या मुलं ज्या क्षेत्रामध्ये शिकतात ते ज्या गुरुकडे शिकतात, तो गुरु जर परफॉर्मर असेल, स्टेजवर बसणारा असेल, वाजवणारा असेल, तर त्या गुरुच्या प्रत्येक प्रोग्रामला आपल्या पाल्याला त्यांनी नेलं पाहिजे की ते नेमका गुरु काय करतोय, गुरु काय वाजवतोय. त्यांना प्रश्न पडतील तेव्हा उत्तरं शोधण्यासाठी त्यांच्या रियाजात भर पडेल, त्यांच्या साधनेत भर पडेल, त्यांची बुद्धी चौकस होईल, ते 10 प्रश्न गुरुला विचारतील, त्याच्यातनं त्यांचा रियाज वेगळा सुरू होईल आणि मग ते गुरु होतात, मग ते वाजवतात. आज साथ संगत केली तर आज तू 10 वेळा साथ संगत करेल, तो 11 वेळा त्याला सांगावं लागणार इथे काय वाजवायचं. ह्या ज्या गोष्टी घडतात या गुरुच्या सहवासाने घडतात, जेवढ्या शिक्षणाने घडतात त्याच्यापेक्षा जास्त त्या सहवासाने पण घडत असतात. त्यामुळे अशा प्रोग्रामला आपल्या पाल्यांना आवर्जून या, पाल्य स्वतः जाऊन असतील तर त्यांना पाठवा, त्याच्यामुळे सुद्धा जास्त शिक्षण होतं. आणि सर्वात शेवटी मी असं सांगेन की तबला वादन या क्षेत्रामध्ये थोडंसं एक गोष्ट अशी असते की ज्या पालकांना ते आवडते त्या पहिला त्यांना घालतात, मुलांना आवडते, घरी खूप डबे वाजवतो म्हणून ते घालतात. माझ्याकडे येणारे पण असे पालक असतात. पण आपण आपल्या पाल्याला कुठल्या ठिकाणी घातलंय हा सुद्धा एक खूप मोठा सध्याचा ट्रेंड आहे. कारण नाशिकमध्ये मी तुम्हाला सांगतो 16 इंटरनॅशनल स्कूलमध्ये तबला हा सब्जेक्ट शिकवला जातो आपल्याकडे. नाशिकमध्ये 100 तबल्याचे क्लास आहेत. 5 ते 6 हजार विद्यार्थी तबल्याचं शिक्षण घेतात. हे मी तुम्हाला माहिती याच्याकरता देतो, हा डाटा झाला. पण याच्यामध्ये किती तबल्याच्या क्लासचे गुरु स्वतः अपडेट आहेत, किती तबल्याच्या क्लासचे गुरु चांगल्या गुरुकडे शिक्षण घेत आहेत, त्या पद्धतीनं पुढची पिढी तयार होणारी असते. तुम्हाला अगदी छोटा किस्सा सांगतो. माझ्याकडे तबला शिकायला एक पालक घेऊन आले. ते म्हणाले की 2-3 वर्ष हा मुलगा मग शिकतोय तबला, पण आम्हाला वाटतं याला काहीच येत नाही. त्यांची ती तक्रार होती. मी त्यांना म्हणालो की तुम्ही मुलाला कुठे टाकले, कुठल्या क्लासला टाकले. ते म्हणाले काही शेजारच्याच बिल्डिंगमध्ये क्लास आहे, त्यामुळे जाण्या येण्याचा तर काही त्रास नाही, मुलगा जातो येतो. म्हटलं मग तो जो गुरु आहे त्याच्या किती परीक्षा झाल्या. ते म्हणाले त्याच्या 4 परीक्षा झाल्या. म्हटलं ज्या गुरुच्या 4 परीक्षा झाल्या तो या मुलाला काय शिकवणार. म्हटलं मग तुमचा मुलगा कुठल्या शाळेत शिकतो. ते म्हणाले एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे. मग ती लांब आहे. हो म्हणे त्याची बस आहे, रिक्षा आहे, आम्ही सोडत जातो. म्हणजे मग तुमच्या घराशेजारी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्याच्यात का नाही त्याला घालायचं. तुम्ही शालेय शिक्षण देताना इतका विचार करता की त्याची स्कूल कुठली असली पाहिजे, शिक्षक कसे असले पाहिजे, आणि एखादी अभिजात कला त्याच्यात तुम्ही उतरवताना मात्र इतका हलका विचार करता की तो जवळ आहे, 1 तास जातो, ते खेळघरासारखं आहे, जातो येतो, काय करतो माहिती नाही. तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे पालकांनी ह्याही बाबतीत थोडं सजग व्हावं की आपण ज्या गुरुकडे आपल्या मुलाला पाठवतोय तो गुरु किती अपडेट आहे, तो गुरु किती शिकलाय, तो गुरु किती रियाजी आहे, किती नवीन उपक्रम करतो, या सगळ्या गोष्टीची जाणीव पालकांनी ठेवावी आणि आपल्या विद्यार्थ्यांना पण नाशिकमधल्या तमाम सगळ्या कार्यक्रमांना पाठवावं. जसं अष्टप्रहरचं विनायकने सांगितलं की 24 तास संगीत चालतं नाशिकमध्ये. हा उपक्रम गेली 6 वर्ष चालू आहे. 24 तास संगीत, प्रत्येक प्रहरामध्ये 8 प्रहरांचं संगीत आपल्याला तिथे ऐकायला मिळतं. किती पालक आपल्या विद्यार्थ्यांना 8 प्रहरात, त्यांनी तर अनाऊन्स केलं की तुम्ही या, त्यांना व्हॉलंटियर्स पाहिजे, तिथे ते आले पाहिजे, सगळे बसले पाहिजे. हे कोणाकरता करत आहे तर विनायक रानडे स्वतः करता करत नाही किंवा अष्टप्रहरचे संचालक त्यांच्याकरता करत नाही.
नाशिकमधल्या सगळ्या कलाकारांसाठी, ते कलाकार एकत्र येण्यासाठी आणि नाशिकचं नाव पूर्ण भारतामध्ये आणि जगभर जाण्यासाठी हा प्रयत्न असतो. त्याला सगळ्या कलाकार आम्ही जशी साथ देतो तशी सगळ्या पालकांनी पण द्यावी अशी एवढी विनंती करतो. आणि मला इथे बोलून 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विश्वास ग्रुप आणि आमचे मित्र विनायक रानडे यांचे मनपूर्वक मला असं वाटतं की गुरु हा असा असावा की सगळ्यांच्या विद्यार्थ्यांचं चांगलं हे चांगलं, माझं ते चांगलं, म्हणजे आपला जो बाळ आहे दुसऱ्याचं ते कारण असं भावनेने असणारे गुरु कधी चांगलं मार्गदर्शन करू शकत नाही. आपल्याकडे सुदैवाने मला भेटलेले संगीतातले सगळेच जण असे आहेत की सगळ्यांमधलं चांगलं जे आहे त्याला मदत करायची. मग रसिकच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना वीणा का बरं जायला पाहिजे, रसिकच्या क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी नितीन वारे का बरं यायला पाहिजे. तर चांगलं घडलं पाहिजे आणि ते चांगलं सगळ्यांचं घडलं पाहिजे. अशी चांगले गुरु नाशिकला मिळाले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. नितीन वारेबद्दल एवढंच सांगेल की त्यांनी, रसिकनी, वीणाने आम्हाला असं सांगितलं की जिथे कुठे अडचण येईल तिथे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मला असं वाटतं की मान सन्मानाच्या गर्दीत अडकलेले पण अनेक गुरु आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण खूप मोठे आहोत. पण हे कसं आहे ना, 2 रेषांमधली कुठली रेषा मोठी आहे असं सांगितलं, त्याच्या बाजूला तिसरी मोठी आली तर ते दोन्ही लहान होते. त्यामुळे मी जेवढे दिग्गज कलावंत बघितलेत ते सगळे नतमस्तक होणारे आहेत आणि त्यांच्या मस्तकात कला जाते ते आपोआप खाली जातं. तर माझ्या मते या गुरूंच्याकडनं ते शिका. संगीत क्षेत्राबद्दल, शास्त्रीय संगीत क्षेत्राबद्दल मला एक आदर नक्की आहे की अजूनही कुठेही भेटले तरी गुरुच्या पाया पडतात. मला असं वाटतं जो वागतो तोच मोठा होतो, जो ताठ राहतो तो तुटतो. तर मुलांना ते पण प्रशिक्षण आता इतर शाळांमध्ये मिळतं का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही निवडलेले गुरु आणि तुम्ही निवडलेली अभिजात कला याच्यामध्ये मुलाला वाकायला पण शिकायला लागतं आणि जे आयुष्यात त्याला पुढे उपयोगी पडतं. कारण मार्कांचे पैसे नाही होत, वर्तणुकीचे पैसे होतात आणि वर्तणूक आणि चांगला माणूस घडवण्याचं काम ही सगळेजण करतात. यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. कुठल्याही उपक्रमाला कधीही साथ देणं इतकं सोपं नाही आहे. माझं काय नाव आहे, माझा काय तिथे संबंध आहे, माझा सन्मान होणार आहे का, तर जो नाशिकचा सन्मान तो माझा सन्मान. प्रत्येक मुलामधलं टॅलेंट ओळखलं पाहिजे. मगाशी मी त्याला गमतीने म्हटलं की ज्याला कधीतरी आरती करायची वेळ येते तर त्याच्या एका हातात घंटा आणि एका हातात तबक असेल तर त्याची घंटा पण गोल फिरायला लागते, कारण सवयच नसते. तसं ते जेव्हा तुम्हाला तुकडा ऐकवतात ना तेव्हा तो ताल वाजवणं ते फार कठीण आहे. आणि मी दिग्गजांना बघितलंय ते जेव्हा तुकडा किंवा काही सांगतात ना बोल तेव्हा ते तबला नाही वाजवत, कारण ते ठेक्यात नाही झालं तर काय करायचं. कारण समोरच्याला ते नाही लक्ष देत, जे डबलचे असतील त्यांच्या लक्षात येतं की हा चुकलाय म्हणून, पण बाकीच्यांना तर लगेचच समजतं. तर मला ते कौतुक वाटलं. तो म्हणे मी हे सांगणार आहे भाषणामध्ये. म्हटलं हे खरं आहे का नितीन? तर म्हणे हो खरं आहे. म्हटलं माझं ऑब्झर्वेशन असं सांगतंय की इथे गडबड आहे, कारण हे होत नाही आणि या मुलांच्याकडनं तर होणं शक्यच नाही. ते जर आत्ताच शिक्षण घेत असतील तर म्हणे तिथे खरा गुरुचा कस लागतो. मला असं वाटतं की त्याच्यासाठी पहिले ह्याचे अभिनंदन करायला पाहिजे, कारण रसिकला तो अजूनही घडवतोय आणि रसिक तसंच मुलांना घडवतो. आपल्याकडे चोरून ठेवण्याची कला आहे की काहीतरी माझ्या हातात राहिलं पाहिजे. सुदैवाने ही सगळी माणसं आळूच्या पानासारखी आहेत. जे जे निसर्गाने दिलं ते खालपर्यंत गेलं पाहिजे, माझ्या अंगाला चिकटलं नाही पाहिजे. अशी आळवाची पानं आपल्याकडे आहेत की जे भरभरून द्यायला तयार आहेत. आपणही भरभरून घेऊया, समृद्ध होऊया आणि दरवेळी येत जा. आपला मुलगा आहे म्हणून आज एवढी तरी उपस्थिती आहे, दुसऱ्यासाठी पण येत जा. कारण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. इतकं नाही केलं तर किमान नाशिककर तरी व्हा असं मला तुम्हाला विनंती आहे. येत जा, ऐकत जा. कारण आपण ज्या विद्येची देवता गणपती मानतो त्याच्याकडनं एकच शिकलं पाहिजे की पहिले ऐकायला शिका. आपल्याकडे पटपट उत्तर देण्याच्या नादात ऐकण्याची मनोप्रवृत्ती आपण कमी केलेली आहे आणि दुसऱ्याकडे चांगलं आहे हा भावच आपण काढून टाकलेला आहे. जे माझं आहे ते चांगलं आहे, पण ते चांगलं दुसऱ्याचं अजून बघितलं तर आपल्यात चांगलं पण उतरेल. आणि हे पालकांना पण विनंती की येत जा. अनेक कार्यक्रम इथे होतात. मला असं वाटतं की सूरविश्वास जरी तुम्हाला ऐकवता आलं नाही, तुम्हाला इथे सगळ्या कार्यक्रमात नेता आलं, रविवार आहे पण कुठलंही मूल्य नाही. आणि नवऱ्यांना एक नक्की विनंती आहे की हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मिसळ दिली जाते, म्हणजे घरी जाऊन बायकोसाठी नाश्ता करायचा ही भीती पण नाही त्यांना. इथे झालं की इथेच खाणं होतील, कारण ते घरी जाऊन करणार पण मग
ही पण भीती नाही. सकाळच्या वेळी गाणं ऐकणं, शास्त्रीय संगीत ऐकणं इतकं आनंददायी, इतकं प्रफुल्ल करणार असतं. मला असं वाटतं की ज्याला त्याच्यातलं ज्ञान नाही तो सुद्धा आनंदी होतो, ज्याला कळतं तो तर त्याचा अजून आस्वाद घेतो. म्हणजे एखाद्या प्रदेशात गेल्यानंतर आपण एखादी तिकडची खाद्यपदार्थाची चव घेतो तेव्हा आपल्याला ते खायचं कसं हे माहीत नसतं, तरी वेगळे पण असलं की खूप छान वाटतं. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा आपला काही संबंध नाही असं म्हणू नका, कारण जे अभिजात आहे त्याचा आपल्याशी संबंध नक्की आहे. येत जा, सगळ्यांना प्रेरणा देत जा. सूरविश्वास आहे, कुमार मंच आहे, मोठ्यांनाही आता कुमार मंचला आपण संधी देणार आहे. अष्टोप्र सर्वत्र सारखं तर कुठेच होत नाही. 24 तास सतत एकच व्यासपीठ ज्याच्यावरती सन्मान नाही, सत्कार नाही, कोणाची भाषणं नाही. 24 तासामध्ये असलेले अनेक राग आहेत. म्हणजे हे कसं होतं ना, आपल्याकडे ऑर्केस्ट्रामध्ये आपण संध्याकाळी सुरुवात करतो उठी उठी गोपाळ. मग ते उठी उठी गोपाळ सकाळी ऐकण्याची जी मजा आहे तर ती सकाळीच पाहिजे ना. तसं ते त्या वेळेला आपण ते संगीत ऐकवण्याचा प्रयत्न करतो. खूप छान. परत एकदा विश्वास ग्रुपच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपण सगळ्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊया, सगळ्या गुरूंबरोबर एक छान छबी घेऊया म्हणजे उद्याच्या वर्तनपत्र देण्यासाठी. आम्हाला मदत नेहमी याच्यासाठी करणार आहे, झटणाऱ्या एक अलका चंद्रद्रे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जसे हे गुरु शास्त्रीय संगीतातले लोक घडवतात तसं त्या संस्कृतमधल्या माहीर आहेत, तज्ज्ञ आहेत, निवेदनामधले तज्ज्ञ आहेत, भाषा प्रभू आहेत आणि त्या प्रत्येक निवेदकाच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. अलकासाठी एकदा जोरदार टाळ्या. मला असं वाटतं की टाळा वाजवण्याने समोरच्याला जेवढा आनंद मिळतो ना तेवढा तुम्हालाच ॲक्युप्रेशरने फायदा होतो. हे जर एकदा कळलं तर मग फी भरून पैसे भरून टाळा वाजवण्यापेक्षा आपण मनापासून वाजवले तर त्याचा आनंद तिला जास्त मिळेल. धन्यवाद. मुलांना ते पण प्रशिक्षण आता शाळांमध्ये मिळतं का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही निवडलेले गुरु आणि तुम्ही निवडलेली अभिजात कला ह्याच्यामध्ये मुलाला वाकायला पण शिकायला लागतं आणि जे आयुष्यात त्याला